शेतकरी बांधवांनो, आज आपण आपल्या ऊसाची मोठी बांधणी करतोय आणि या टप्प्यात दिलेला खड्डूस हे आपल्या ऊसाचं टनेज ठरवत असतो. म्हणूनच आज मी तुम्हाला मोठ्या बांधणीचा माझं खत व्यवस्थापन सविस्तर सांगणार आहे आणि या खताचे आपल्या पिकावर काय फायदे होतात ते आपण आज जाणून घेणार आहे. मी कोणता खड्डूस घेतला आहे ते जाणून घेऊया. तर मी घेतोय 2 बॅग युरिया, DAP 2 बॅग, MOP 2 बॅग, ह्युमिक ॲसिड 25 किलो, चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट 25 किलो, कॅल्शियम मॅग्नेशियम प्लस सल्फर अशी कॉम्बिनेशन असलेली 1 बॅग आणि निंबोळी 1 बॅग. हा माझा संपूर्ण 1 एकरसाठीचा खड्डूस आहे. आता या खड्डूसच्या आपल्या ऊस पिकावर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. कांडी जाड आणि मजबूत होईल, मुळांची वाढ मजबूत होईल, हिरवळ टिकून राहील आणि पिवळेपणा कमी होईल, साखर साठवण क्षमता सुधारेल, वजन वाढून एकरी टनेज वाढेल आणि खतांचे शोषण चांगले होईल. तर असे जबरदस्त फायदे आपल्याला या खड्डूसचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला एकरी 70 ते 100 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचं असेल तर मोठ्या बांधणीचा डोस हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही योग्य डोस हा टाकला पाहिजे आणि तुम्ही या खड्डूसमध्ये तुमच्या जमिनीनुसार बदल पण करू शकता, ज्याने तुम्हाला अजून चांगले रिझल्ट मिळतील आणि तुमचे उत्पादन वाढेल. माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.